हॅलो हॅलो दिगू, बोल ना. अरे काका भाई, तू कुठेस? अरे मी बाहेर आलोय क्लासच्या कामासाठी. वहिनीला सांगितलं होतं मी, बोलली नाही का तुला ती? नाही नाही, तिने सांगितलं पण हा, मग येईन ना 1-2 दिवसात. अरे ते ठीक आहे काका. इकडे ऍक्च्युली हा, काय झालं दिगू? अरे इथे एक मुलगा आलाय, सेम तुझ्यासारखे कपडे घातलेत, सेम तुझ्यासारखा बोलतो आणि आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की तो मोहन आहे. आणि तुला माहितीये का, त्याला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे, घरातलं, क्लासमधलं, अगदी खासगी सुद्धा. आम्हाला काय करावं काहीच कळत नाहीये. झाली ना गडबड. काय उत्तर देऊ आता याला? हा, मोहनला ना इथेच अडकवते, माझं पण लक्ष राहील त्याच्यावर. हा हॅलो दिगू, तो मुलगा ना, अरे तो मला इकडेच सापडला, म्हणजे इकडेच भेटला. आणि ना आमच्या खूप गप्पा झाल्या अरे. आणि गप्पा इतक्या रंगल्या ना की काय सांगू तुला. आणि तो ना माझ्याकडे कपडे मागत होता माझे. खूप हट्टच धरला रे, म्हणून मग मी पण देऊन टाकले. तू बरायस ना, देऊन काय टाकले? बरं मग अजून काय काय दिलंय? पाकिट, घड्याळ वगैरे? अरे ते कसं देईन मी दिगू, फक्त कपडेच दिलेत. नशीब. ए बरं मला सांग, तू त्याला इथे का पाठवलंयस? अरे काय आहे ना, बिचाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय रे. वाटलंच. अरे माझा फॅनच झालाय तो. त्याला मोहन बनून आपल्या घरी राहायचंय काही दिवस. लागवी आहे रे मुलगा. तुम्ही नीट सांभाळा हा त्याला, व्यवस्थित काळजी घ्या त्याची. आणि त्याला मोहनच समजा, कळलं? मी आल्यावर बघू ना पुढे काय करायचं ते. हा, त्याला राहू दे काही दिवस तुमच्याकडे, म्हणजे आपल्या घरी. बरं ठेवू मी फोन आता. हा हा, चल बाय. आता कुठे सगळं क्लिअर झालं. तरीच म्हंटल, माझ्या एवढ्या डेंजर प्रश्नाचं करेक्ट उत्तर कसं दिलं? गोड बोले बाई म्हणे. मला कळत नाही काकाने याला घरी का राहायला पाठवलं यार. बाकीच्यांना सांगितलं पाहिजे. मॅटर सॉल्व, मॅटर सॉल्व, मॅटर सॉल्व. डन डन. ऐका ऐका, सगळ्यांनी मागे इकडे इकडे. हा ए तू बस इकडे. तू हालायचं नाहीस. ह्या ना वहिनी. अरे शाण्या, हं? आमची फिरकी घेतोस हो? नाहीतर काय, नसता घोर लागला होता जीवाला. म्हटलं काय प्रकरण आहे नक्की? तुझ्या काकाने सांगितलं मला सगळं. ठीक आहे, काही हरकत नाही. तो येईपर्यंत इथे राहा. अहो काय बोलताय काय? कोण येईपर्यंत म्हणजे? अरे कोण काय? मोहन. काय म्हणजे मी येईपर्यंत मी इथे राहायचं? अगं काय बोलतेस तू वहिनी? अरे त्यानेच तसं सांगितलंय. अरे कसं शक्य आहे दिगू, मी इथे बसलोय. मग तू कोणाशी बोलत होतास? ए भाई, मी माझ्या काकाशीच बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं की तुला 2-3 दिवस ठेवून घ्यायला. चूक, सगळं चूक, साफ खोट हे. दादा वहिनी, मी तुम्हाला सांगतो, आपण फसवले जातोय. हा सगळा खूप मोठा ट्रॅप आहे. त्या हडईने केलंय सगळं. काय काय सांगितलं रे मोहनने तुला? हा, आणि इथे राहायचंय ना, गप राहायचा. हडळीच्या वगैरे गोष्टी इथे कोणाला सांगायच्या नाही. हा, नाहीतर एक कानाखाली आवाज काढेला वहिनी. हा ठीक आहे, आता काय तुम्ही म्हणताय तसं. पण कधी येणार आहे मोहन काका? त्याला यायचं तेव्हा येईल. तू बस आता. वहिनी आता चहा आण ना आता तरी. चहा? लहान आहेस ना, दूध घेऊन येते. दूध नको, छान, म्हणजे मलाही तेवढं. कळलं कळलं, तुम्हाला घेऊन येते दूध.
चला मी ना क्लासला जाते. सगळाच बाई गोंधळ उडालाय. अगं थांब ना कामिनी, मला पण क्लासला यायचंय. म्हणजे ते त्या गोड बोलेबाईंना निरोप द्यायचाय ना. अले गोडबोले बाईंना निरोप द्यायचाय. मी देते ना निरोप तुझा. मॅडमना विचारते कधीपासून घेता याचं ऍडमिशन. ये हा मग नंतर भेटायला त्यांना. चला बाय. बाय बाय कमू डार्लिंग. बाय. अरे देवा, काय घडतंय हे? अरे मला माझ्याच घरात उपरासर करावं लागतंय. पण दुसरा मार्ग पण नाहीये ना. जाऊ दे. अरे दिग्या, मी त्याचं आंघोळीचं पाणी काढते. त्याला जरा आंघोळीला पाठव थोड्या वेळाने. बरं वहिनी तुमचं चालू द्या, मी जाते वर. बरं दिग्या, जरा जपून. डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या. तू टेन्शन घेऊ नको, मी अलर्टच असतो. नक्की. येस. बाय. दिग्या, हा मी काय म्हणते, इकडे काय? मी काय म्हणते, त्याला जरा बाहेर खेळायला घेऊन जा ना. 4 बॉल टाक, बरं वाटेल त्याला. चले, असली बोर काम मी नाही करत आहे. अरे तुझ्या काकाचा पाहुणा आहे ना तो. लाडक्या काकाचा लाडका पाहुणा. मग कर ना थोडेसे लाड. आणि हे बघ, मी त्याच्या आंघोळीचं पाणी काढते. तोपर्यंत तू त्याला एखादा टी शर्ट वगैरे दे घालायला. आंघोळ झाल्यानंतर तो मोहनचा टी शर्ट घालून ना, घाण वास येतोय त्याला. चला, मी माझे कपडे वगैरे नाही देणार आहे त्याला. अरे एखादं दिलंस तर काय बिघडणार आहे? अगं आई, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांनी ते घातल्याने फाडले वगैरे. तर एक तर माझे कपडे ब्रँडेड आहेत. तू काय वेडा आहेस का? कशाला फाडेल तो? दे एखादा शर्ट त्याला, काही बिघडत नाही. कपड्यांचा झोलना मी बघतो काय करायचं. हं? हा. भाई, हा आंघोळीचं पाणी काढलं, जा आंघोळ करून घे. अरे काय रे? काय करतो रे? थांब ना जरा. सिक्रेट आहे. ऐका, आईने सांगितलं त्याची आंघोळ झाल्यानंतर तुमचे कपडे त्याला द्यायला. ठीक आहे? हट. माझे कपडे याला? मी नाही देणार माझे कपडे याला. माझ्याकडे आधी 2 जोड आहेत असले. त्यात ह्याला कपडे कुठून देऊ? जमणार नाही. जमणार नाही. सिक्रेट सिक्रेट कळतंय का तू? कसलं सिक्रेट? बघतो ना मी. ठीक आहे. हा, काय रे, कशाला ओरडत होती ते? मी काय म्हणतो आई, तुझी एखादी साडी देऊया ना नेसायला. तू काय डोक्यावर पडलायस का? माझी साडी तो नेसणार. दे ना तुझा एखादा टी शर्ट, काय बिघडणार आहे? आणि हो, त्याला सगळं घर फिरवून दाखव. हा, आणि हे दूध दे त्याला. तोपर्यंत मी आंघोळीचं पाणी काढते. कठीण आहेस रे बाबा, खरंच. काय फालतू कामं लावली आहेत रे भाई. अरे मोहन, चहा? दूध. अरे ऐक ना दिग्या, अरे मला दूध नकोय रे, चहा द्यायला सांग ना वहिनीला. ऐक ना. असा कानफाड फोडे ना, दूध मिळते ते घे गपचूप. दर, ये तुला घर दाखवते. अरे माझंच घर, मला काय ये, दाखव. ये हे बघ, हा बेडूक आहे, काकाचं प्रतीक आहे. इकडे आता तुला आम्ही झोपायच्या ठिकाणी दाखवतो, जागा काय दाखवतो. वेळायस का दिग्या तो? हे बघ, हे कोणाची झोपायची जागा आहे? माझी. कमाल वर्किंग करून आलाय रे तू. एवढं माहिती आहे तुला? अरे बर मग ती कोणाची आहे? तुझी. इम्प्रेस्ड. हा बघ, चल ये इथे. अरे हे बघ, हे काय? अरे काय म्हणजे खुर्ची आहे दिग्या, तू वेळा. कलर कलर सांग कुठला. ये अरे तू काय वेळा, मी काय हे लहान बघ, आहे? हा ते जाऊ दे. हे आईचं पार्लर आहे. हा आरसा आहे. आरशातनं आपण बघतो एकमेकांना. दिसतं का तुला? हे बघ, हे डायनिंग टेबल. इथे रोज रात्री आम्ही एकत्र डिनर करतो. दुपारी काय करता मग? दुपारी काका घरी नसतो, मग जे उरलेले माणसं असतात ते एकत्र डिनर करतो. कळलं? आणि हा बघ, हा जिना अरे वर जाण्यासाठी. आणि कमाल म्हणजे खाली येण्यासाठी पण हाच जिना आहे. ठीक आहे. आणि बाई, इकडनं वर जाऊ नको. वरती एक कमाल खडूस माणूस राहतो. आणि आश्चर्य म्हणजे त्याचं नाव हसमुख आहे. अरे मला माहिती आहे ना दिग्या, हा तो हसमुख त्रिवेदी. त्याची ती बायको जाडी त्रिवेदी. त्याची ती मूर्ख मुलगी तोरल त्रिवेदी माझ्या मागे लागली आहे, लग्न कर लग्न कर. काय कमाल वर्किंग आहे रे तुझं. एवढं पाठांतर. आय एम इम्प्रेस्ड ब्रो. ते जाऊ दे, तू बस 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 तू बस. काय रे, काय आलं? हे बघ, हा तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. हा, एकदम एकदम. बोल. तुला माझी सगळी सिक्रेट्स माहिती आहेत. हो हो, बोल ना. काय आलं? ठीक आहे, मी काय म्हणतोय ते ऐक. हे बघ, मीच मोहन आहे. अरे आता कोणाची शपथ घेऊन सांगू? खरंच मी मोहन आहे, ऐक माझं. अरे अरे हो, तूच मोहन आहेस. डोंट वरी. आय नो बा. ठीक आहे, तुला चल. पटतंय? थँक्यू दिगू, थँक्यू. बस बस बस. शांत 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 शांत. हे बघ, हे बघ, ऐक माझं, ऐक. शांत हो. मला माहिती आहे हे सगळं तू का करतोय. का?
आईस्क्रीम हवी आहे ना तुला? आईस्क्रीम? हा, मला काका बोलला त्याला ना लाड करून गेला खूप आवडतात, सो त्याचे लाड करा. टेन्शन घेऊ नको, लाड होणार. तुला आईस्क्रीम पाहिजे ना? आईस्क्रीम देणार. अरे मला आईस्क्रीम नकोय. आता हे माझं सिक्रेट आहे. हा, मी आता बदामला भेटायला जातो, येताना तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो, ठीक आहे? तोपर्यंत कुठे बाहेर जाऊ नको, हरवशील, ठीक आहे? अरे खारोश काय? अरे दिघ्या काय वेड आहेस का तू? अरे आईस्क्रीम. हे कुल्फी चालेल तुला? अरे मला कुल्फी आईस्क्रीम काही नकोय, मला चहा हवाय रे दिघ्या. ऐक ना, म्हणजे वहिनीला द्या. कुल्फी. हा, कुल्फी चालेल, चल ठीक आहे. अरे बरं ऐक ऐक, महत्वाचं सांगायचं राहिलं. इथे काकाचे कपडे. अरे माझेच कपडे आहेत ते. इथेच काकाचे कपडे. तुझी आंघोळ झाली, फ्रेश झाला की ते कपडे वापर, ठीक आहे? तिथे माझं कपाट आहे, त्याला हात पण नाही लावायचा. अरे पण माझा शर्ट आहे तिकडं. आईस्क्रीम घेऊन होतो मी, चल. अरे ऐक ना दिघ्या, दिघ्या इथे लोकांना 16 वर्षाचं वाटतोय मी. कोणाला तरी माझी पडली का? आहे का कोणी असं ज्याला माझी आठवण आहे? आज सुद्धा अष्टपुत्रे आले नाही. कळवायला नको का मला? काल कामिनी मॅडम म्हणत होत्या त्याप्रमाणे ते आज यायला हवे होते. मग गुणाजीला विचारू का? गुणाजी, गुणाजी, गुणाजी. काय मॅडम? काय आहे? कधीतरी पहिल्या हाकेला हो द्याल का? देणारच होतो. अहो इतक्यात तुम्ही मागून 3-4 हाका मारल्या, म्हणजे ते कसं असतं बघा. हा बरं ठीक आहे, ते जाऊ दे. मला सांगा अष्टपुत्री कुठे आहेत? मला काय माहिती, आणि ते काय मला सांगून जात आहे कुठे? अहो पण कुठं जायला तर यायला पाहिजेत अजून. नाही, मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. मला काय नाही माहित बाबा. बरं ठीक आहे, कामिनी मॅडमना पाठवा. अहो त्या पण आलेल्या नाहीत अजून. का? कामिनी मॅडम पण आल्या नाहीयेत? हो हो, निम्मा क्लास संपला आता. मॅडम, मला असं वाटतं त्या मोहन सरांच्या घरातच काहीतरी लोचा आहे. म्हणजे बघा, काल मोहन सर नाही आले, आज आपल्या लंके मॅडम नाही आल्या. फालतू बडबड ऐकायची नाही मला. बाहेर जा, ते आले की आत पाठवा. बर बर बर. मला असं का वाटतंय की अष्टपुत्री कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेत. करू का घरी फोन? नाही पण काय वाटेल घरच्यांना, का केला मी? जाऊ दे, सांगीन की काहीतरी काम होतं त्यांच्याकडे. अहो फोन वाजतोय तुमचा, कुठे आहात? अहो फोन वाजतोय ना. असं फोन लावतात आणि निघून जातात. हॅलो, हा कोण बोलतंय? हॅलो, मी मीरा गोडबोले बोलतीये. कोण? मीरा गोडबोले, गोडबोले क्लासेसची हेड. हा 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 हा, बोला बोला, गोडबोले मॅम बोला. गोडबाई मॅडम बोलतात का? दे दे माझ्याकडे फोन दे. तुला कशाला हवा फोन? गप्प बस, गप्प बस. नाही नाही तुम्हाला नाही. अष्टपुत्रे आहेत का? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. अहो मग बोला ना. नाही, त्यांना फोन देता का प्लीज? अहो मी कुठून देऊ? म्हणजे तुम्हीच तर क्लासच्या कामासाठी बाहेर पाठवलंय ना त्याला. काय म्हणजे तो तसं सांगून गेलाय, 2 दिवस क्लासच्या कामासाठी बाहेर जातोय. मॅडमचा फोन आहे का? दे मला. अरे तू लांब राहा बरं. अगं माझं काम आहे ते सांगितलं ना. मी काय म्हणते, तुमच्या कामासाठीच तो बाहेर गेलाय. नाही नाही, तेच मलाही कळत नाहीये, कारण मी त्यांना कुठल्याही कामासाठी पाठवलं नाही. काय? तुम्ही त्याला बाहेर पाठवलं नाही? मग गेला कुठे हा? अगं मी इथेच आहे. अरे तू काय माझी चेष्टा करतोस का? सांगितलं ना तुला बाजूला हो म्हणून. काय वहिनी? नाही नाही नाही, तुम्हाला नाही हो. म्हणजे तुम्ही असं करा ना, तुम्ही त्याला फोन लावा ना. नाही म्हणजे दिग्याने लावला होता फोन, पण तेव्हा त्याने सांगितलं की मी क्लासच्या कामासाठीच बाहेर गेलोय म्हणून. अगं तो माझा आवाज नव्हता वहिनी. अरे तुला सांगितलं ना, मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून. काय वहिनी? नाही नाही, कावळा आलाय, कावळा. मी मॅडम, मी असं करू का, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू? हा प्लीज मला कळवा. नाही तर तुम्हाला काही कळलं तर तुम्हीच फोन करून सांगा मला. काय वहिनी?
तुला किती वेळा सांगितलं मध्ये मध्ये बोलू नकोस, मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून. मध्ये मध्ये बोलू नकोस मध्ये. बस तिथे, बस तिथे, बस रे तिथे. अगं मला शहाणपणा करू. लहान मुलांनी फोनशी खेळायचं नसतं. डोक्याला ताप नुसता. अगं माझं काम होतं वहिनी. कसलं काम होतं? काय काम होतं तुझं? हे बघ, आता मी तुला खायला घेऊन येते. ते गुपचूप खायचं, इकडे तिकडे हालायचं नाही कुठे. काय आणू तुला? दे काही दे, काय लाडू चिवडा काय हवं ते सांग. जे काय आहे ते थोडं थोडं दे सगळं. हालायचं नाही, सांगते पुन्हा एकदा. डोक्याला ताप झालाय नुसता. हा कुठे गेलाय निघून, हे काम ते काम करून. काय इथे आत? बस तिथे, बस तिथे. एकदा सांगितलं ना पुन्हा सांगणार नाही. मारणार मी तुला, सांगून ठेवते. काय एवढूस पोर, मस्ती किती अंगात मेल्याच्या. काय चिवडा खाणार आहेस का तू? दे काय असेल ते दे घरात. वहिनी आणते मी खायला. तो बाहेरचा ब्युटी पार्लरचा बोर्ड आपलाच आहे ना? हो आपलाच आहे. अगो तो पडलाय. काय? हो. कधी? हो जा जा बघ पटकन जा. तरी या मोहनला सांगितलं होतं नवीन बोर्ड ठेव म्हणून लावून. तू इथून हालायचं नाही, नाही. नाही, फटके देईन आल्यावर, सांगून ठेवते. अष्टपुत्रांच्या घरून फोन. हा वहिनी बोला. हा हॅलो हॅलो मॅडम. काय? कोण कोण बोलते? मला मला नीट ऐकू येत नाहीये. हॅलो. मोहन मोहन अष्टपुत्र मॅडम. अष्टपुत्र? अहो पण आत्ता वहिनी म्हणाल्यात की तुम्ही तिकडे नाही आहात म्हणून. अहो तिला समजलं नाहीये की मी इथं आलोय म्हणून. हॅलो हॅलो ऐका ना, मला ना नीट ऐकू येत नाहीये आणि तुमचा आवाज ना लहान मुलासारखा येतोय. कालही तसाच येत होता. हो मॅडम बरोबर आहे, मला तुम्हाला तेच सांगायचंय. एक काम करूया का, उद्या आपण भेटूया, कारण हे भेटूनच सगळं सांगता येईल. प्लीज मॅडम भेटायचं का आपण उद्या? कधी भेटायचं? हॅलो 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 मॅडम. हॅलो. बंद कसं काय झालं फोन? तर आत्ता चार्जिंग लावला होता. वहिनी दाद थांब. मधू थांबा, मधू थांबा थांबा. मधू थांबा. मधू मधू दार उघडा, मला तुमच्याशी बोलायचंय. अरे काय झालंय? काय दार ढकलीन बरं का. दार उघडा, दार उघडा मधू. ओके थांब उघडते. काय आहे? तुमची नाटकाचा बास करा बरं का. तुम्ही कोणाला फसवताय? मला कळलंय सगळं काय ते. हो काय कळलंय? तुम्ही कोण आहात हे मला कळलंय मधू. खरं तर तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यावरच मला संशय आला होता, पण कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. पण मी सगळं तिकडे जाऊन खरं खरं बघून आलोय आणि मला कळलंय तुम्ही मधुरा वगैरे कोणी नाही. ती हडळ मधू ती तुम्हीच आहात. हे सगळं कळलं तुला? ठीक आहे, मग थांब आता. हुशार आहेस हा. मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त हुशार असतो. तुम्हाला एकदा जी अद्दल घडली तरी शहाणपण नाही आलं वाटतं तुम्हाला. आता परत तुम्हाला आत कोंडल्यावरच अक्कल येईल बहुतेक. कोण आत टाकणार मला? आणि तू? चल ना आत टाक ना मला. चल चल. मी नाही नागप्पा. त्याच्याकडे तुमच्या प्रत्येक जादूचा उतार आहे. तोच काय ते करेल. तो म्हातारा मला आत टाकणार? त्याला तर मी नंतर बघून घेईनच. पण अरे तू विसरलास का, त्याने तुला काय सांगितलं होतं? त्याने तुला कुठली अट घातली होती आठवतंय? हा अरे तुझ्या नकळत गुलाबाचं झाड इथे आलं. चुकून तुझ्या हातून त्याला पाणी घातलं गेलं आणि मी आले